बातमी एक मोठी मालेगावात माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला झालाय। अजित लल्लू असं माजी नगरसेवकाचं नाव आहे आणि या हल्ल्यात लल्लू गंभीर जखमी झालाय। कौटुंबिक वादातनं हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। मात्र मालेगाव पुन्हा एकदा हादरलेलं आहे। मध्यरात्रीच्या सुमारास माजी नगरसेवक अजित लल्लू आणि त्यांच्या मुलावर मोटरसायकलवरून आलेल्या 3 ते 4 जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला, त्यांना गंभीर जखमी केलंय। गेल्या सप्ताहात माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर गोळीबाराची घटना ताजी होती। आता पुन्हा लल्लू यांच्यावर झालेल्या हल्ल्यानं मालेगाव शहरात नेमकं चाललंय काय असा प्रश्न येतोय। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अतिशय गंभीर बनलेला आहे। मदिना चौकात हा हल्ला करण्यात आला आणि कौटुंबिक वादातनं हा हल्ला झाल्याचं बोललं जात आहे। त्याच्या डोक्याला चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे, हाताची बोटही कापण्यात आलेली आहेत। त्यांच्यावर मालेगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कि अभी डॉक्टर उनका ऑपरेशन चालू है और मैं ऑपरेशन थिएटर में कंटिन्यू मौजूद हूँ। उनके पूरे सर को खोल दिया गया है, चेहरा पूरा फाड़ दिया गया है, हाथों की उंगलियां सब उनकी कट गई है। ये शहर में अभी चंद दिन पहले इतनी बड़ी वारदात हुई जिसपे पुलिस लाइन ऑर्डर पे कंट्रोल करने की कोशिश कर रही है, लेकिन मालेगांव शहर के अंदर में ऐसा लग नहीं रहा है कि पुलिस का कोई दबदबा या पुलिस का कोई डर धाक बचा हो। आज शहर के अंदर किसी की जान कोई की जान महफूज नहीं है। मालेगांव शहर का हर शहरी, हर आवाम, आम जनता अपनी फिक्र कर रही है कि हम रोड पे निकले कैसे। दरम्यान आपण बघतोय की कौटुंबिक वादातनं हा हल्ला झाल्याचा संशय आहे। मालेगावात पुन्हा एकदा हल्ला, खरं तर ह्या 2 आठवड्यांमधला हा दुसरा हल्ला आहे।